वहिनी, तुम्ही अशा अचानक कळवलंही नाही. या नात्या, तुला भेटावं असं वाटलं म्हणून आले. आत्ताच तुमची आठवण काढली होती. बघ आणि मी लगेच आले की नाही. तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि लगेच जेवायला बसा. चला. अगं नाही, जेवायचं वगैरे नाहीये मला. असं कसं? प्रवासात ना आलायचा, हातपाय धुवून घ्या आणि 4 घास खाऊन घ्या. आमच्या अनुनं तुमच्या आवडीचं शेंगांचं पिठलं केलं या. खरं? हा, मग तर जेवायलाच लागेल हो की नाही. जा कविता, तिला वरच्या रूम मध्ये घेऊन जा. ए द्या देव, काय करतेस? राहू दे की उगाचा. अहो त्यात काय. ए द्या, तू माझी एवढी सेवा करतेस आणि म्या मात्र तुला कायम त्रास दिला बघ. जाऊ द्या तो, आता तो विषयच नकोय. नाही, मला बोलू दे. लय दिवसापासून बोलायचं होतं, मला हलकं वाटेल. तू माझ्यावर एवढं प्रेम केलंस आणि म्या मात्र तुला हाडतूड केली, मारहाण केली. नाही ते बोललो. मला माफ करशील? असं काय बोलताय? आणि तुम्ही बोललेलं मी कधीच मनाला लावून घेतलेलं नाहीये. तुम्ही कसेही वागलात तरीही माझं तुमच्यावर प्रेम आहे. यो तुझा मोठेपणा आहे द्या. म्या मातूर नालायक निघालो. जाऊ द्या तो, तुम्हाला जाणीव झाली ना, हेच सगळ्यात महत्वाचं आहे. हे बघ, आता मागचं सगळं विसरून जाऊया आपण आणि नव्यानं संसार करू. आणि आता थोड्याच दिवसात आपल्याकडं नवा पाहुणा बी येणार आहे. हा, अगं बया बया बया, कशी काय लाजते ग माझी बाया. आणि एकदा का तो पाहुणा आला की मग काय तुला आमच्यासाठी वेळ मिळायचं नाही. काहीतरीच तुमचं. असं काही होणार नाहीये. अगं असं काय होणार नाही, मी आज सांगतो की असंच होणार. मी तुम्हाला विचारणारच होते की मी आईला भेटून येऊ, म्हणजे लगेच येईन मी परत. अगं लगेच कशा पाहिजे यास? आता इतक्या दिवसानंतर जाणार आहेस, राहा की 2-4 दिवस. हा, आणि तुझ्या आईला गोड बातमी बी दे. हो ना, आईला सुद्धा हे ऐकून खूप आनंद होईल नाही? होय की, तुझ्या आईला आनंद होईल. आणि तर तुझ्याशिवाय आम्हाला कसं करमणार ग? म्हणजे मलाही करमणार नाहीये, म्हणूनच मी आईला भेटून लगेच येईन. नाहीतर मग असं करू का, म्हणजे बाळंतपणासाठी मला परत जावंच लागणार आहे ना माहेरी. मग मी आत्ता जातच नाही. नाही, अगं असं नका करूस. हां, नाही म्हणजे थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे ना. चालेल की मी राहतो कसा बी. बरं तू आईला भेट. अगं इतकी दिवस भेटली नाहीस, कसा जीव टांगणीला लागला असेल नाही तुझ्या आईचा. हो ना, पण मी खरंच जाऊ? होय, नक्की जा. असं कर, तू उद्याच निघ. उद्या? होय उद्या. अगं उद्याचा मुतूर बी चांगला आहे. हा, तू उद्याच निघ. नाही म्हणजे माझी अजून काहीच तयारी नाही झालेली. आता तयारी कशा पाहिजे लागते त्याला? पटकन करायची तयारी, निघायचं. हा, तुझ्या घराजवळ एक माझं काम बी आहे. तुला उद्या सोडतो तिकडं आणि मी जातो पुढं. काय? हो. उपेंद्र, काय 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 झालं ग? नयनचा काही फोन आला होता का? अनुपमा काय म्हणाली? नाही, त्याचीच वाट बघतोय आम्ही. मला वाटतंय नयननी मुद्दामून फोन केला नसावा, म्हणजे ती डायरेक्टली आपल्या समोर अनुपमाला उभी करणार असेल. तसं झालं तर फार बरं होईल बाबा. अनुपमा येईल ना ग? 「 कुणास ठाऊक. खूप दुखावली आहे ती.
तिच्यासारखी मुलगी एक वेळ शारीरिक मानसिक छळ सहन करेल, पण स्वतःच्या चारित्र्यावरचे शिंतोडे कधीही सहन नाही करणार. आम्ही त्या दिवशी जरा चुकीचेच वागलो बघा. चुकीचेच वागले बघा. काय गरज होती तिच्यावर संशय घ्यायची? आता आम्हाला कुठे माहिती होते की तिला 15 करोड रुपये मिळणार आहेत म्हणून. आपलं ठरलं होतं ना तिला घराच्या बाहेर काढायचं, आम्ही काढलं. सगळ्याच बाजूनी प्रतिकूल परिस्थिती आली. ती जर इथे नाही आली ना तर आम्ही त्याचाही विचार करून ठेवलाय. नको. आता आपण विचार नका करू, तो आम्ही करतो. अगं ऐकून तर घ्या. हे बघ, अनुपमा समजा नाही आली तर मित्तल साहेबांसमोर तोतया अनुपमा उभी करायची. काय? अगं मित्तल साहेबांनी कुठे पाहिले अनुपमाला? अरे पण ही खूप मोठी रिस्क होईल. कसली रिस्क? ती पोरगी म्हणाली मी वीरेंची बायको. मित्तल साहेबांना विश्वास ठेवणं भागच आहे की. आणि हे सगळं उघडकीला आलं तर 15 करोडचा प्रश्न आहे. रिस्क तर घ्यावी लागणार ना. वहिनी तुम्ही इथे आलात, मला खरंच खूप बरं वाटलं. माझी खात्री होती तुम्ही मला भेटायला नक्की याल. अनु, खरं तर हे अदिती तुझ्याशी जे काही वागलेत ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुझ्यावर चोरीचा आळ घेतला, घराबाहेर काढलं, त्याबद्दल मी तुझी माफी मागते. वहिनी तुम्ही का माफी मागताय? बरं हा विषय जाऊ द्या. मला सांगा घरी सगळे कसे आहेत? आई, अण्णा, महेंद्र भाऊजी? ठीक आहेत सगळे, पण ठीकच आहेत. कारण अजूनही पैशाचा प्रश्न सुटलेलाच नाहीये. अनु, खरं तर मी तुला अशी भेटायला येणारच होते, पण आत्ता आले कारण माझं तुझ्याकडे एक काम आहे. काय काम आहे वहिनी? मी तुला इथून घरी न्यायला आले. काय? वहिनी मी तिथे कशी येऊ? त्या घरात माझा अपमान झालाय. माझं एक वेळ राहू द्या, पण वहिनी तिथे माझ्या आबांचा, अविदादाचाही अपमान झालाय. आदिती वहिनी तर आम्हाला चोर ठरवून मोकळ्या झाल्यात. आमचे आदर्श, आमच्या संस्कारांना हीन लेखलंय त्यांनी. मग मी तिथे कशी येऊ? पण मी तुला तिकडे येऊन राहायला सांगत नाहीच आहे. तू फक्त आत्ता माझ्या बरोबर चल. पण वहिनी तुम्ही का मला एवढा आग्रह करताय? अनु, तुला माहितीये की वीरेंनी आपले प्राण एका उद्योगपतीच्या मुलाला, म्हणजे मिस्टर मित्तलांच्या मुलाला वाचवताना गमावले होते. माहितीये. मग मिस्टर मित्तल घरी आले होते. त्यांनी आपल्याला 15 कोटी देऊ केले. फक्त त्यांची एकच अट आहे की ह्या रकमेचा चेक त्यांना तुझ्या हातात द्यायचा आहे. अच्छा अच्छा, आत्ता आलं माझ्या लक्षात. नाही अनु, एक मिनिट. तू कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नकोस. हे सगळं मी तुझ्यासाठी करते. मला पैशाचा मोह नाहीये. वहिनी मी तुम्हाला ओळखत नाही का, पण घरच्यांना हे पैसे हवेत म्हणून त्यांनी तुम्हाला इथे पाठवलंय. कारण त्यांना माहितीये मी तुमचं ऐकेन, हो ना?
हो. वहिनी, मला किंवा माझ्या घरच्यांना एका कवडीचाही मोह नाही. त्यामुळे हे पैसे मला नकोय. अगं पण अनु, लक्ष्मी स्वतःहून तुझ्या दाराशी आले, तिला असं लाथाडू नकोस. वहिनी, ज्या पैशांमुळे गळे कापू स्पर्धा निर्माण होते, प्रेम माणुसकी नाती संपतात, असे पैसे नकोयत मला. हे बघ अनु, एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये. हे सगळे पैसे तुझ्या नावावर असणार आहेत. त्यावर फक्त तुझा अधिकार असेल. आणि आपण कितीही नाही म्हटलं ना तरी पैशाला स्वतःची अशी एक ताकद असते, हे आपल्याला मान्य करायलाच हवं. आणि नेमका याच ताकदीच्या जोरावर तू घरातल्या बिघडलेल्या प्रत्येक माणसाला वठणीवर आणू शकतेस. अनु, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता आपल्या घराला पैशाची गरज आहे. ह्या पैशामुळे तुझ्या हातात सत्ता येईल. वहिनी, आणि तुझ्या हातात एकदा सत्ता आली ना की आपण आपलं बिघडलेलं घर पुन्हा एक आदर्श घर म्हणून उभं करू शकू. वहिनी, खरंच असं होईल? मला तर हे सगळं स्वप्नच वाटतंय. तू जर मनात आणलंस ना तर हे स्वप्न सत्यातही उतरू शकतं. केवळ हाच विचार मनात होता म्हणून मी इथपर्यंत आले होते. आणि एक गोष्ट सांगू ना, ते आपल्या अण्णांचं घर आहे. तू अण्णांना वडिलांप्रमाणे मानतेस ना, मग एक मुलगी म्हणून स्वतःच्या वडिलांचं घर वाचवणं हे कर्तव्य नाहीये का? कारण ते घर अण्णांचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अण्णांचं घर विकलं जाता कामा नये असं मला तरी वाटतं. बहिणी, मलाही असंच वाटतंय. पण आधी मला आबांशी बोलायला हवं. आणि मला वाटतं की आबा तयार नाही होणार. मी बोलून बघू का आबांशी? वहिनी, कुणीही बोललं तरी आबा संमती देणार नाहीत. मागे एकदा विश्वस्त म्हणून 10 कोटी रुपये मिळणार होते आबांना, तर त्याचा किती त्रास झाला होता. आबा, अभिदादा यांना तुरुंगवास सहन करावा लागला होता. आईंनीही अभिदादाला सोडवायला मदत केली नव्हती, केवळ पैशामुळेच. वहिनी, या कटू आठवणी अजूनही आमच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीयेत. मला तर हे सगळं कठीण वाटतंय. तरी सुद्धा मी एकदा बोलून बघते आबांशी, बघूया काय म्हणतायत. बोला, काय म्हणायचं तुम्हाला? आबा, कशाला? आमची अनु आता अजिबात यायची नाही तिकडं. हो ना, पुन्हा तिथे येऊन अपमान सहन करायचा, छळ सहन करायचा. अनु काही वाऱ्यावर पडलेली नाहीये. आम्हाला खरं तर अनुचं तिथं राहणं पसंतच नव्हतं. अनुच्या हट्टापायी आम्ही काही बोललो नाही. तुम्ही जे काही म्हणताय ते मला मान्य आहे, पण मी एकदा काय म्हणते ते जरा ऐकून घेता का? काय बी ऐकायचं नाही. आमचा निर्णय ठरलेला आहे. मी काय म्हणतो, अनु तिकडे असताना तुम्ही तिला पाठिंबा दिला, तिला मदत केली, सगळं मान्य आहे की. म्हणून मला आश्चर्य वाटते, तिला आता बळीचा बकरा करून का घेऊन चाललाय? आबा, अनुला त्रास व्हावा, दुःख व्हावं असं मला कधी स्वप्नातही वाटणार नाही. नाही, तसं म्हणत नाही. बघा, मी पुन्हा अधिक काय बोललो असेल, शब्दावर जाऊ नका, माझ्या भावना समजून घ्या. तुम्ही जे केलं ते अगदी योग्य आहे, पण आबा, मी काय तिला कायमची घेऊन जायला नाही आले. पण तिला केवळ तिचा हक्क बजावता यावा म्हणून. हक्क? कोणचा हक्क?
मी नाही समजले. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, वीरेंनी आपले प्राण एका उद्योगपतीच्या मुलाला वाचवताना गमावलेत. ते उद्योगपती म्हणजे मिस्टर मित्तल यांनी अनुला 15 कोटी देऊ केले. काय? त्यासाठीच मी तिला न्यायला आले होते. नाही नग नग, आम्हाला तो पैसा नको. आम्ही आहे ना त्याच्यात लय सुखी आहे. मी हे सगळं अनुपमासाठी म्हणते. ह्या पैशातून ती बरंच काही साध्य करू शकेल. काय होऊ शकतो या पैशांमुळे? ह्या पैशामुळे तिला मान मिळेल, सन्मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्युरिटी मिळेल. सिक्युरिटी म्हणतच असाल तर ती सिक्युरिटी द्यायला तिचा बाप आणि भाऊ अजून जिवंत आहे. आता प्रतिष्ठेचं म्हणाल तर चांगल्या संस्कारानं मिळणारी प्रतिष्ठा आम्हाला हवी आहे. स्वतःच्या बुद्धीनं हिमतीनं मान आम्हाला पाहिजे आहे. फुकटच्या पैशाचा सन्मान आम्हाला अजिबात नको. आबा तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे, पण ह्या जगात पैसाही तितकाच महत्त्वाचा आहे ना. नाही ते असेल, पण जरुरीपुरता मिळणारा पैसा महत्त्वाचा आहे. रक्त सांडून घाम गाळून मिळवलेला पैसा महत्त्वाचा. फुकटचा मिळालेला पैसा माणसाची नियत बिघडवतो. नग नग आम्हाला असला पैसा नग. आबा असं काय करताय? मी कसं समजावू तुम्हाला? काकू तुम्ही तरी सांगा ना यांना. नाही, त्या काय बी बोलणार नाहीत. या घरातल्या माणसांची मनं आणि विचार एक आहे. कोणाला बी विचारा, तुम्हाला उत्तर तेच मिळेल. ठीक आहे, आता तुम्हा सगळ्यांचं हेच जर मत असेल तर मी तरी काय सांगणार. त्या बघा, तुमच्या भावना कळत्यात मला. तुमची अनुकर्ता असलेली तळमळ बी सच्ची आहे. पण आता माझ्या पोरीला कंच्या बी संकटात टाकायचं नाही मला. ठीक आहे आबा, येते मी. ऐकतो. पुढच्या याला 8 दिवस राहायलाच ये.